हे तेल तुमच्या केसांसाठी नक्कीच फायदेशीर आहे आणि त्यात जास्त जिन्नससुद्धा नाहीत. फक्त 4 जिन्नस आणि केस एकदम काळेभोर, लांबसडक केस गळतीसुद्धा थांबणार आहे. मी असंच म्हणत नाही, तर मी हे तेल वापरून पाहिलेलं आहे, म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला पाहूया यासाठी साहित्य काय काय लागते. तर हे तेल बनवण्यासाठी फक्त 4 जिन्नस लागणार आहेत. काळे तीळ आणि ही पाही कलोंजी. काळे तीळ आणि कलोंजीमध्ये बऱ्याच जणांना फरक समजणार नाही, यासाठी मी हे व्यवस्थित दाखवत आहे आणि ह्याच्यासाठी व्हिडिओसुद्धा माझा स्पेशल आहे. जर तुम्हाला कलोंजी आणि काळे तीळ फरक समजत नसेल तर माझा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. तर हे तेल आपण कसं बनवलं, तर इथं घेतलं आहे मी मेथी, 2 चमचे मेथी घेतलेत आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. आणि सकाळी उठून आपण हे पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे, म्हणजेच आपल्याला त्याला मोड आणायचे आहेत. आता हे पहा, हे आहे कलोंजी. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी. तर ते थोडं हलकं असतं वजनाने आणि काळे तीळ असतात ते त्याच्यापेक्षा थोडेसे जाड असतात. तर हे कलोंजी आहे ते आकाराने सुद्धा काळ्या तिळापेक्षा लहान असतं आणि काळे तीळ अगदी पांढऱ्या तिळासारखीच आपले असतात. हे पहा, आकारसुद्धा तसंच आणि चवसुद्धा तशीच असते, फक्त कलर काळा असतो बस. तर चला आता आपण हे तेल करायला सुरुवात करूया. तर मी घेतली लोखंडाची कढई. लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियमची किंवा जे तुमच्याकडे असेल ती वापरली तरी चालेल. तर ह्याच्यात घेतलं आहे मी खोबऱ्याचं तेल 100 ते 125 ग्रॅम. आता हे मेथीदाणा जो आपण पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवला होता त्याला मोड आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे मेथीदाणा, 2 चमचे कलोंजी, 2 चमचे तीळ आणि 1 मूठभर कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याच्या काड्या जरी टाकल्या तरी चालतील, मी कढीपत्त्याच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आता हे तेल आपल्याला अगदी मिडियम गॅसवरच करायचं आहे. आता हे पहा, याच्यात सर्व जिन्नस टाकल्यानंतर तडतड असा आवाज येतो आणि हे पहा, फेस किंवा जे बुडबुडे असतात ते भरपूर दिसतात. तर ते आपल्याला कमी करायचे आहेत. तोपर्यंत तेल आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि याचा आपल्याला कलर बिलकुल बदलायचा नाही, म्हणजेच फार जास्त आपल्याला हे कडवून घ्यायचं नाही. तर थोडंसं बुडबुडे कमी झाले किंवा बबल्स म्हणूया आपण, कमी झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तशीच कढई आपल्याला थंड होईपर्यंत राहू द्यायची आहे. हे पहा, इथं मी गॅस बंद करून कढई तशीच ठेवून दिलेली आहे. 1 दिवस आणि 1 रात्र आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. कढई आणि कढईतलं तेल थंड झाल्यानंतरच झाकण लावा आणि मग तुम्ही रात्रभर ठेवून द्या तसंच. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे तेल एखाद्या बॉटलमध्ये, काचेच्या भरा किंवा मग प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरलं तरी चालेल. आणि असं हे आपलं फक्त 4च जिन्नसमध्ये सर्व गुणसंपन्न तेल तयार झालेलं आहे. तर तुम्ही एकदा हे तेल करा आणि लावून पहा केसांमध्ये. थोडे दिवस लागतील, पण नक्कीच तुमच्या केसांची गळतीसुद्धा थांबेल आणि केसात भरपूर अशी सुधारणा होईल. लांबसडक केस होतील, मऊ केस होतील. खूप सुंदर आहे रिझल्ट याचा. मी वापरलेला आहे, म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केलेला. आणि आपण हे तेल तयार करताना जी मेथी वापरली आहे ना, त्या मेथीला आपण अंकुरित केल्यामुळे आपल्या केसांना ह्याचा डबल फायदा होणार आहे. तर हे तेल लावायच्या अगोदर केस स्वच्छ धुवून कोरडी करा आणि रात्रभर केसात हे तेल राहू द्या आणि सकाळी स्वच्छ शॅम्पूने धुवून टाका. तर चला भेटू पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.